नमस्कार मित्रांनो, आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आता तेजस हा मानसीला मिस करतोय, तर दुसरीकडे मानसी ही तेजसला मिस करते. मित्रांनो, जो तेजस मानसीला बायको म्हणून एक्सेप्ट करायला तयार नव्हता, आता त्याच तेजसला मानसीची इतकी आठवण येते की आता तो रडत त्याच्या खोलीमध्ये बसलाय. तर दुसरीकडे आता मानसीने तर तेजसवरती खरं मनापासून प्रेम केलं होतं, मग तिला तर अर्थात त्रास होत असणार आणि मानसीसुद्धा आता रडत बसलेली असते. आता मित्रांनो, पुढे काय घडणार आणि तेजस मानसीची भेट होणार की नाही हे सगळं या एपिसोडमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग आता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की मानसीने तिच्या आईला तर ठामपणे सांगितलं आहे की मी तुझ्या घरी राहायला येणार नाही आहे. त्याचबरोबर ती प्रभूंचे घरसुद्धा सोडून निघून आली आणि गीता वहिनीकडे राहायला लागली. पण तरीसुद्धा तिने अजून प्रभूंची सून असण्याची कर्तव्य विसरलेली नाही आहे. ती तिचं प्रत्येक कर्तव्य पार पाडत आहे आणि म्हणूनच ती आभाच्या घरी खीर घेऊनसुद्धा गेली होती. आता ज्यावेळेस मानसी तिकडे गेली होती त्याच वेळेस तिथे आईही आल्या होत्या. आई म्हणजेच सुनंदा, आभाची आणि तेजसची आई. तर तिला आता खरं कळलं आहे की मानसी ही आता गीताच्या घरी राहते. मग आता ती तेजसला खरं सांगणार का, ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण पाहतो की इकडे तेजस हा रात्रीचा एकटाच घरी आलेला असतो. सूरजदादा हा बाहेर बसून त्याची वाटच पाहत असतो. तेजस घरी आल्याबरोबर सूरजदादा त्याला विचारतो, काय रे, मानसीला भेटायला गेला होतास ना, झाली का तुझी आणि मानसीची भेट? काही बोलणं झालं का तुमच्या दोघांमध्ये? आता तेजसला मात्र प्रश्न पडतो की सूरजदादाला काय आणि कसं सांगू, कारण आता तेजसला हे तर माहीत आहे की मानसी कुठं आहे, तेच मी सांगू शकत नाही आहे. मग आता लगेच सूरजदादा हा तेजसला सांगत असतो की काळजी करू नकोस तेजस, सगळं काही ठीक होईल. मानसी नक्की तुला माफ करेल, काळजी करू नकोस. पण एक काम कर, जा, आता दमला असशील खूप, रात्र झाली आहे, घरात जाऊन जरा 2 घास खा आणि आराम कर, जा. त्याबरोबर मात्र आता तेजस हा घराच्या उंबरठ्याकडे बघतो आणि लगेच त्याला आठवतं ते म्हणजे मानसीच्या हातातून सत्याचं मडकं पडलेलं. तिने घरात गृहप्रवेश न करता तशाच पावलांनी मागे गेलेली, सगळं काही तेजसला आठवतं. आता तेजस विचार करतो की मी घरात गेल्यानंतर सगळेच जण मला मानसी कुठं आहे, मानसी कुठं आहे असं विचारणार. आता मी घरात जाऊन सगळ्यांना काय सांगू? त्याबरोबर आता दुसरीकडे इकडे सुनंदाने संपदाला कॉल केलेला असतो आणि आता ती संपदाला सांगत असते की मला माहीत आहे आपलं पोटचं मूल कुठं आहे, कसं आहे, हे आपल्याला ज्यावेळेस माहीत नसतं त्यावेळेस आपली आई म्हणून काय अवस्था होते. संपदाताई, मी तुम्हाला समजू शकते, तुम्हाला आता कसं आणि किती दुःख वाटत असेल ते. आता इकडे मात्र मानसीबद्दलच संपदा आणि सुनंदा दोघीजणी बोलत असतात. तर संपदा म्हणत असते, हो ताई, अगदी योग्य बोलताय तुम्ही, खरंच मला खूप वाईट वाटतंय, खूप त्रास होतोय. त्यावर आता सुनंदा तिला सांगते, पण काळजी करू नका, आपली मानसी ही अगदी सुखरूप आणि व्यवस्थित आहे, ती आमच्या गीताकडे आहे. आज आभाच्या घरी गीता आणि ती दोघीजणी गेल्या होत्या, तिकडे मी सुद्धा गेले, आमची भेट झाली, ती व्यवस्थित आहे. पण संपदाताई, मला खरंच तुमची माफी मागायची. आता संपदा विचारते कशाबद्दल? त्यावर लगेचच सुनंदा सांगायला लागते, माझ्या मुलामुळे तुम्हाला आणि मानसीला किती मनस्ताप झाला, किती त्रास झाला, पण मी खरं सांगते हो, माझ्या मुलाचा हेतू स्वच्छ होता, चांगला होता. त्यावर लगेचच आता सुनंदाला संपदा सांगत असते की अहो, उलट तेजसराव मानसीला सगळं लग्नानंतर खरं सांगणार होते, मीच त्यांना सांगू नका सांगितलं. त्यावर लगेचच आता सुनंदा विचारते, काय, तुम्ही का असं केलं? पण त्यावर लगेचच संपदा सांगायला लागते, कारण मला माझ्या मुलीच्या आयुष्यातून तिच्यावर मनापासून प्रेम करत असलेली व्यक्ती काढून घ्यायची नव्हती. अहो, जे काही घडलं ते अपघाताने घडलं, त्यामध्ये तेजसची काहीसुद्धा चूक नव्हती. म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मानसीला काहीच खरं सांगू नका आणि त्यांनीसुद्धा त्यांचा शब्द पाळला. त्यांनी मानसीला काहीसुद्धा खरं सांगितलं नाही. पण शेवटी जे व्हायला नको होतं ते झालं.
काहीही झालं तरी चालेल, मानसीने अगदी मला माफ नाही केलं तरी चालेल, ती माझ्याशी नाही बोलली तरी चालेल, पण तिने तेजसरावांना माफ करायला हवं आणि त्यांच्याशी बोलायला हवं. आता हे ऐकून मात्र सुनंदालासुद्धा जरा बरं वाटतं की संपदा ही आपल्याच मुलाच्या बाजूने आहे. तर दुसरीकडे आता मानसी आणि तेजस हे दोघंही झोपायला गेलेले असतात. मानसी ही अंथरुणावरती अंग टाकते, पण आता तिलासुद्धा तेजसची आठवण येत असते. आता दोघं पण एकमेकाची आठवण काढत असतात, पण आता एकमेकाला भेटू शकत नाही, एकमेकाशी बोलू शकत नाही, अशी अवघड परिस्थिती निर्माण झालेली असते. पण तेजस हा मानसीला खूप जास्त मिस करत असतो, पण त्याबरोबर आपण चूक केली आहे आणि त्याचं गिल्ट त्याला सगळ्यात जास्त असतं. आता मात्र इकडे तेजसला आठवतं की ज्यावेळेस मानसीच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं त्यावेळेस त्याने तिची केसं वगैरे विंचरलेली असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीला आठवून आता तेजस हा खूप जास्त इमोशनल झालेला असतो. मानसीबरोबर त्याने आभाच्या सासरी केक बनवलेला असतो वगैरे सगळ्या गोष्टी आता तेजसला आठवत चाललेल्या असतात. आता हे सगळं आठवून तेजस हा खूप जास्त भावूक झालेला असतो. तर दुसरीकडे आता मानसी ही सुद्धा झोपेत रडत असते. अर्थात ती झोपलेली नसतेच, ती जागी असते, पण तिला तेजसची फार आठवण येत असते. ती डोळे मिटण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते जमत नसतं. मग शेवटी मानसी उठून बसते. आता गीता वहिनीला जाग येते आणि ती तिच्याकडे येते. मानसी गीता वहिनीला मिठी मारून रडायला लागते. तर दुसरीकडे आता तेजस हा खोलीमध्ये बसलेला असतो, रडत असतो. इतक्यात तिकडे आई येते. आता सुनंदाला बघून तेजस पटकन आपले डोळे पुसतो. त्याबरोबर लगेच आता सुनंदा ही तेजसला म्हणत असते, तेजस बाळा, खूप रात्र झाली आहे, काहीतरी खाऊन घे. तेजस हा लगेचच सुनंदाला घट्ट मिठी मारतो आणि खूप रडायला लागतो. त्याबरोबर आता सुनंदा ही तेजसला म्हणत असते की तेजस शांत हो बाळा, रडू नकोस. हे बघ, मला माहिती आहे की तुझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही. संपतताईंनी सगळं काही सांगितलं आहे मला. त्यावर तेजस म्हणतो, काय? त्यावर आई त्याला सांगते की हो, अरे आपलं मूल कुठं आहे हे जर आईला माहीत नसलं तर तिला अर्थात काळजी वाटते, म्हणून मीच त्यांना कॉल केला होता मानसी गीताकडे आहे हे सांगायला. त्यावर तेजस म्हणतो, काय? लकीचाम गीता वहिनीकडे आहेत? त्यावर लगेचच आता संपदा, आपण मी हेच सांगितलं आणि हो, मानसी तिथेच आहे. हे बघ तेजस, मानसीने आता ह्या घरात गृहप्रवेश जरी केला नसला तरी तिने ह्या घराजवळची असलेली नाती तोडलेली नाहीत असं ती त्याला सांगते. त्यावर तेजस म्हणतो, म्हणजे? त्यावर लगेचच आई ही त्याला सांगायला लागते की आज मानसी गीताबरोबर आभाच्या घरी माहेरचा आहेर आणि गोडाचा पदार्थ द्यायला आली होती. आज सण होता ना म्हणून. पण आता काळजी करू नकोस, सगळं काही चांगलं होईल. ती तुझ्याशी बोलायला लागेल. मानसीने आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला तिचे दागिने दिले. त्याबरोबर तेजस म्हणतो, काय? लकीचामने तुम्हाला सगळ्यांना दागिने दिले? त्याबरोबर लगेचच आई त्याला सांगते की हो, मानसीने दागिने दिले. बरं, आता खूप उशीर झाला आहे, आपण नंतर बोलू, तू जरा खाऊन घे आणि पड. त्यानंतर आई तिकडनं गेल्यावर तेजसला आठवायला लागतं की मानसीची आई म्हणजे संपदाच तेजसला म्हणत होती की तुम्ही दागिने सोडून आणले जावई बापू आणि कोणाला सांगितलंही नाही. खरंच खूप खूप थँक्यू. आता मात्र तेजसला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? म्हणजे जर लकीचामने दागिने सोडवून आणले तर त्यांनी स्वतःच्या आईलासुद्धा सांगितलं नाही की त्यांनी दागिने सोडवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी दागिने कुठे ठेवलेत गहाण हे त्यांना माहीतच नव्हतं. मग कसं काय, त्यांना कसं कळलं की दागिने कुठे आहेत? त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? नक्की हे दागिने सोडवून कुणी आणले? कारण त्यांना तर माहीतच नव्हतं मी दागिने नेमके कुठे ठेवलेत. आता तेजसला खूप सर्व प्रश्न एकदम पडलेले असतात. तर दुसरीकडे आता गायत्री ही पैसे मोजत असते आणि तिने हातामध्ये अगदी पैशांचे 2 बंडल घेतलेले असतात. ते सुद्धा 500-500च्या नोटा असतात. आता लगेचच हे विनोद बघतो आणि विनोद हा गायत्रीला म्हणत असतो, दीदी हे माझ्यासाठी आहे का? त्याबरोबर गायत्री म्हणते, हो तुझ्याचसाठी आहे. त्यावर विनोद लगेच विचारतो, पण मला हे पैसे तुम्ही देताय तरी का? त्याबरोबर लगेच गायत्री ही त्याला सांगत असते, आजपर्यंत प्रत्येक कामात माती खाल्ली, प्रत्येक कामात चुका केल्या, पण एक काम अगदी चोख आणि बरोबर केलं, ते म्हणजे सगळ्यांच्या बॅगांमध्ये दागिने आणि चिठ्ठ्या अगदी व्यवस्थित पोच झाल्या. त्याबरोबर लगेचच आता विनोद हा सांगायला लागतो, दीदी खरं तर मी कधीच कामामध्ये चुका करत नाही. छोट्या छोट्या चुका होतात, पण त्या तुमच्या बहिणीमुळे होतात. आता मात्र गायत्री लगेचच विनोदच्या दिशेने चालत येते. त्याबरोबर लगेच विनोद म्हणायला लागतो, म्हणजे छोट्या छोट्या चुका होतात
पण म्हणजे त्यात चुकून होतात तिच्याकडून, पण आता माझं लक्ष व्यवस्थित होतं यावेळेस, म्हणून काही चुकाच झाल्या नाही दीदी. आता मात्र लगेचच गायत्री ही दिनेशच्या अंगावरती एक बंडल टाकते आणि त्याला म्हणते, हे तू काम केलंस त्याचा मोबदला आणि हा दुसरा तुझा बोनस. त्याबरोबर लगेच दिनेश म्हणत असतो, अरे वा दीदी, आता गुढीपाडवा आहे पण बघा मी कसा दसरा दिवाळी सगळं एकदम साजरा करतो ते. आता स्वतःसाठी जरा बँड बाजाच मागवतो असं म्हणून आता विनोद हा खूप जास्त खुश झालेला असतो आणि तो आता त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिकडनं निघून गेलेला असतो. तर आता मात्र इकडे गायत्रीसुद्धा खूप खुश असते, कारण सगळं काही अगदी तिच्या मनाप्रमाणे होत असतं. तर दुसरीकडे शोभा ही लगेचच गायत्रीला कॉल करते. आता शोभाचा फोन बघून गायत्री मुद्दामूनच तिला विचारत असते, काय मग कसा सुरू आहे मुलाचा आणि नवीन सुनेचा नवीन संसार. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणायला लागते, सध्या सुरू आहे पण किती काळ सुरू राहील ते काही माहीत नाही, कारण मी तो फार काळ राहूच देणार नाही. पण तुमचं काय हो, तुम्ही तर मला म्हणाला होतात की तुम्ही तेजस आणि मानसीचं लग्नच होऊ देणार नाही म्हणून. पण त्यांचं लग्न झालं आणि आत्ता ती मानसी तुमच्या घरात नांदायला सुद्धा आली. तुम्ही काहीच करूच शकला नाही. आज आल्या होत्या सासूबाई तुमच्या 2 सुनांबरोबर आमच्या घरी, लाडक्या लेकीला भेटायला माहेरचा आहेर घेऊन आल्या होत्या हो. गोडाचा पदार्थ, पहिला सण आहे ना म्हणून. आता हे सगळं ऐकून गायत्रीला आश्चर्य वाटतं, कारण गायत्रीला तर खरं माहिती आहे की मानसीने घरात जर आलीच नाही, माप ओलांडलंच नाही, तर ती कुठला गोडाचा पदार्थ आणि कसलं काय घेऊन जाणार आहे आबाच्या घरी. मग लगेचच आता गायत्री ही शोभाला सांगायला लागते की प्रभूंची लक्ष्मी घरात येण्या अगोदर उलट्या पावलांनी निघून गेली, घरात गृहप्रवेश झालाच नाही. आता लगेचच हे ऐकून शोभाला आश्चर्य वाटतं. गायत्री तिला सगळं सांगते आणि मग शोभा म्हणते, जर असं असेल तर मग आता हे लाडक्या लेकीला तर कळलंच पाहिजे. इथे येऊन तर असं नाटक करत होत्या की जसं काही घडलेलंच नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, अहो लेकीचा नवीन नवीन संसार आहे, तिला कशाला उगाच आपल्या दुःखाचं सावट म्हणून सांगितलं नसेलही कदाचित. त्यावर शोभा म्हणते, नाही तसं काही असलं तरी आता लाडक्या लेकीला खरं तर कळायला हवंच घरात काय सुरू आहे ते, असं मुद्दामून शोभा म्हणते. आता बिचारी आभा एवढी आनंदात आहे, सुखात आहे तिच्या संसारात, तिच्या नवऱ्याबरोबर नवीन लग्न झालं आहे बिचारीचं. का उगाच या दोघींना मिळून तिला दुःखाच्या खाईत ढकलून द्यायचं आहे ते आता आपल्याला काही पाहायला मिळणार आहे पुढच्या भागांमध्ये, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. तर आता इकडे दुसरीकडे गायत्री ही मनात म्हणत असते, तेच तर हवं आहे मला. तर दुसरीकडे सकाळ सकाळ आता तेजस हा पटापट आवरून आता मानसीला भेटायला जाण्यासाठी निघालेला असतो. तो पटकन आपली केसं वगैरे विंचरून घेतो आणि आता मागे फिरून बघतो तर काय, खोलीमध्ये हा असा मस्त पसारा असतो. काल त्याने कपडे शोधण्यासाठी अख्खं कपाट उपसून बेडवरती टाकलं होतं. काल रात्री जेवल्यानंतर ते ताट, वाटी, दुसरं झाकण म्हणून ठेवलेलं ताट सगळं तिथे तसंच अस्ताव्यस्त पडलेलं होतं. सगळं काही त्याला आठवतं आणि मग त्याला आठवतं की ज्यावेळेस मानसी घरी आली होती हॉस्पिटलमधून, तेव्हा ती अस्ताव्यस्त खोली बघून बोलली होती की तुम्ही एवढ्या कचऱ्यात कसं काय राहू शकता, की ते अस्ताव्यस्त आहे सगळं. तेजस लगेचच म्हणतो की एक दिवस लकी चॅम्प नाही आहे तर काय अवस्था झाली आहे खोलीची. आणि मग तो पटकन लगेच सगळं काही कपाट वगैरे आवरून व्यवस्थित ठेवायला लागतो. आता तेजस हा आवरावर करून घेतो, इतक्यात त्याला संपतरावांची हाक ऐकू येते. संपतराव त्याला विचारतात, काय जावई बापू, कुठे निघालाय मग सकाळ सकाळ, मनुताईला भेटायला की काय. त्याबरोबर लगेच आता तेजस सांगतो की हो, मी लकी चॅम्पकडेच चाललो आहे. मला माहिती आहे की त्या मला माफ करणार नाही तेवढं लगेच सहजासहजी, पण तरीसुद्धा मी त्यांना भेटायला चाललो आहे. मी त्यांच्याशी बोलून घेणार आहे आणि त्या मला माफ करणार नाहीत हे जरी माहिती असलं तरी त्या जी शिक्षा देणार असतील ती शिक्षाही मी भोगायला तयार आहे. फक्त त्यांनी या घरामध्ये परत यायला हवं इतकंच. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे संपतराव, ते दागिने लकी चॅम्पने सोडवले कसे. त्यांना तर माहीतच नव्हतं की ते दागिने मी कुठे गहाण ठेवलेत, मग कसं शक्य आहे. आता लगेच तेजस वरती बघतो तर तोपर्यंत संपतराव खिडकीतून गायब झालेले असतात. आता तेजस हा खिडकीच्या पाशी जातो आणि संपतरावांना हाका मारायला लागतो, संपतराव संपतराव. इतक्यात तेजसला संपतराव मागून बेडवरती बसून हाक मारतात, इथे आहे मी जावई बापू. त्यावर लगेचच तेजस हा संपतरावांकडे येतो आणि म्हणतो, तुम्ही तर एकदम फास्ट आहे. बरं मी काय म्हणतोय ते तरी ऐका. मला खरंच कळत नाही हो, लगेच चॅम्पना ते दागिने कसे सापडले असतील, कारण ते कुठे गहाण ठेवले होते हे त्यांना माहीत नव्हतं. त्यावर लगेचच आता संपतराव म्हणतात, जर माहीत नव्हतं तर कशी सोडवून आणणार माझी मनुताई दागिने, संपदाने सांगितलं असेल का तिला. त्यावर तेजस म्हणतो, नाही हो, त्यांनीसुद्धा नाही सांगितलेलं. तुम्हीच सांगा ना काहीतरी, तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही बघत असाल सर्व काही. त्यावर लगेच संपतराव हसतात आणि काही उत्तर देत नाही. आता मात्र तेजस हा संपतरावांना म्हणायला लागतो, हा हसा,
तुम्हीही हसा माझ्यावर, सगळे हसा माझ्यावरती. एक ते तात्या, ते मला समजूनच घेत नाही आहेत, काही ऐकूनच घेत नाही आहेत. आणि एक बाकी सगळे जे माझ्यावर हसतायत. तुमची एक मुलगी होती समजून घेणारी, पण आता तीसुद्धा माझ्या आयुष्यात नाही आहे. आणि मग आता तेजस हा मानसीला भेटायला जाण्यासाठी निघालेला असतो आणि आता तो बाईक काढत असतो. संपतराव मस्तपैकी नारळाच्या झाडाला टेकून तिथे उभे असतात. तेजस म्हणतो, चला संपतराव पटकन बसा. थांबा थांबा, आधी त्याआधी जरा कपडा मारतो बाईकवरती, उगाच तुमचा सदरा वगैरे खराब व्हायला नको ना, थांबा. त्याबरोबर लगेचच आता आई तिकडे येते आणि ती तेजसला म्हणायला लागते, तेजस, मानसीला भेटायला चालला आहेस का? एकटा जातोयस का? थांब, एकटा जाऊ नकोस, मी तुझ्याबरोबर सूरजला पाठवते. तू आणि सूरज दोघं भाऊ जा तिच्याकडे. आणि मग लगेचच आता आई सूरजदादाला आवाज देणार इतक्यात तेजस म्हणतो, अगं आई थांब, सूरजदादाला कशाला बोलवतेस? हे काय, संपतराव येत आहेत ना माझ्याबरोबर? काय संपतराव येत आहे ना? त्यावर संपतराव लगेचच मानेने त्याला होकार देतात. आता लगेच इकडे आई ही तेजसला म्हणते, अरे हो रे, संपतराव येत आहेतच. पण इतक्यात संपतराव हे तेजसला म्हणायला लागतात, जावई बापू निघूया. त्यावर तेजस हा संपतरावांना म्हणत असतो, खरं तर तुम्ही येताय ना सोबत म्हणून मला हिंमत आली, नाहीतर लगेच्या आमच्या समोर जाऊन उभं राहण्याचं सुद्धा माझं धाडस होणार नाही हो. मी खरंच खूप चुकीचं वागलो आहे आणि मला खूप गिल्ट आहे. आता कळत नाही आहे त्यांच्यासमोर कसा जाऊ. इतक्यात त्या ठिकाणी आई आलेली असते. आई म्हणते, अरे हे घे, हा संपतरावांचा फोटो तुझ्याबरोबर घेऊन जा. संपतरावांनी सांगितलं म्हणूनच मानसी तुझ्याबरोबर लग्नाला तयार झाली, तिने तुझ्याशी लग्न केलं. हा फोटो तिने पाहिला तर कदाचित आता तिला तिच्या दिलेल्या वचनाची जाणीव होईल आणि मग ती आपलं घर सोडून जाणार नाही. हे घे, हा फोटो तू तुझ्याबरोबर घेऊन जा. आता मात्र तेजस हा आईला म्हणतो की आई नको, अगं जर मी हा फोटो घेऊन गेलो तर कदाचित त्यांना असं वाटेल की मी नकोशी झाली आहे म्हणून माझ्या बाबांचा फोटोसुद्धा घरातला काढून मला आणून दिला. त्याबरोबर आई म्हणते की हो, अगदी बरोबर आहे तुझं. मग आता त्यावर तेजस म्हणत असतो, अगं आई का काळजी करतेस आणि या फोटोचं काय घेऊन बसली आहेस? अख्खेच्या अख्खे संपतराव माझ्याबरोबर येत आहेत. आता तेजसच्या लक्षात ही गोष्ट येत का नसते की संपतराव हे फक्त आपल्याला दिसत आहेत, ते इतर घरातल्या कोणत्याही सदस्यांना दिसत नाही आहेत. त्यामुळे आपण कितीही संपतराव सोबत आहेत बोललो तरीसुद्धा संपतराव आपल्याबरोबर आहेत हे कोणालाच माहीत नाही आहे. तरीसुद्धा आई त्याला म्हणते, अरे गेलेली माणसं आपल्यासोबत कायम राहतात. पण तरीसुद्धा त्याबरोबर तेजस म्हणतो, आई चल मी निघतो. संपतराव बसा, तुम्ही सांभाळून बसा व्यवस्थित. आणि मग लगेच स्पीड ब्रेकरवरून गाडी जेव्हा पुढे ढकलली जाते त्यावेळेस तेजस म्हणतो, सॉरी या, स्पीड ब्रेकर आला मध्ये आणि तुमच्या वजनाचा अंदाज नव्हता ना मला, म्हणजे तुम्ही जरा धष्टपुष्ट आहात म्हणून. आता जरा मला पकडून वगैरे व्यवस्थित बसा, मी व्यवस्थित चालवतो, तुम्ही काही काळजी करू नका. अहो तुमच्या आशीर्वाद जर पाठीशी असेल ना तर आयुष्यातलं स्पीड ब्रेकरसुद्धा आपण काढून टाकू. चला सांभाळून बसा, नाहीतर तुमची मुलगी नंतर म्हणेल माझ्या बाबांची काळजी घेतली नाही. नीट पकडून वगैरे बसा संपतराव. आणि मग आता संपतराव पकडून वगैरे बसतात. तेजस तिकडनं संपतरावांना घेऊन निघालेला असतो. आता मात्र इकडे आईला खूप टेन्शन आलेलं असतं की आपल्या मुलाला नेमकं हे काय होतं आहे, कारण आता तेजस हा एकटा हवेत बडबडतोय असं बाकी सगळ्यांना तर दिसतंय. त्यानंतर आता तेजस हा गीता वहिनीच्या घरी पोहोचलेला असतो. तर मानसी घरात असूनही लपते आणि गीता वहिनीला मी घरात नाही आहे असं सांगायला सांगते. गीता वहिनी सांगते, मानसी इथे होती पण ती कालच इथनं निघून गेली, आता ती इथे नाही आहे. आता मानसी ही पडद्याच्या आड लपलेली असते आणि ती सगळं काही ऐकत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता लगेचच गीता वहिनी ही तेजसला सांगत असते, काळजी करू नका तेजस भाऊजी, सगळं व्यवस्थित होईल. आता तेजस हा घरात नजर फिरवतो आणि त्याला एका कोपऱ्यामध्ये ठेवलेली मानसीची बॅग दिसते. आता जशी तेजस मानसीची बॅग बघतो तसं लगेचच आता तो म्हणायला लागतो, कशी काळजी करू नको वहिनी, काळजी तर वाटणारच ना. त्याबरोबर मात्र आता इकडे हे वाक्य ऐकून मानसीलासुद्धा रडायला येत असतं. तेजसलासुद्धा भरून आलेलं असतं. गीता वहिनीलासुद्धा थोडंफार वाईट वाटतच असतं. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. पण पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग असणार आहे की आता सूरजदादा आणि गीता वहिनीला एकत्र आणण्यासाठी, त्याचबरोबर सूरजदादाची दारू सोडवण्यासाठी मानसीने सगळे प्रयत्न केले होते आणि तिने त्यामध्ये यशसुद्धा मिळवलं. आणि सूरजदादाने दारू सोडली म्हणूनच गीता वहिनी त्याच्याबरोबर बोलायला लागली आणि ते दोघंजणं एक झाले. आता जसं गीता वहिनी आणि सूरजदादाला एक करण्यासाठी मानसीने प्रयत्न केले, तसेच गीता वहिनी आणि सूरजदादासुद्धा तेजस आणि मानसीला एक करण्यासाठी, त्यांचा आबोला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आणि कशा पद्धतीने तेजस मानसी पुन्हा नव्याने एक होणार, हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर मित्रांनो, कमेंट करून सांगायला विसरू नका, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतली तुमची
सगळ्यात आवडती जोडी कोणती आहे? तेजस मानसी उर्फ लकी चॅम्प, सूरजदादा त्याचबरोबर गीता वहिनी की खलनायिका म्हणजेच गायत्री आणि दिनेश दादा? तुमची आवडती जोडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.